मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या दबावाखाली राज्य सरकारने 2 सप्टेंबर 2025 रोजी काढलेल्या शासन निर्णयाचा GR तात्काळ रद्द करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग मुंबईतर्फे करण्यात आली आहे। मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष बबनराव मदने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ओबीसी एनटी व्हीजेएनटी समन्वय समितीसोबत बुधवारी 3 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:30 बांद्रा येथील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली घाईघाईत काढलेला हा GR हा मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठीचा मागील दाराने केलेला प्रयत्न आहे। 2024 मध्ये काढलेल्या सगळे सोयरेच्या GR प्रमाणेच यामध्ये शब्दछल करून मोठ्या प्रमाणात मराठा समाज ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणार आहे, ज्यामुळे मूळ ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात येईल। या पार्श्वभूमीवर संबंधित GR तात्काळ रद्द करावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे। निवेदन सादर करतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे मुंबई उपाध्यक्ष स्वामिनीताई चव्हाण, महेंद्र साळुंखे, भूषण नागवेकर, भुल्लर यादव, धनगर समाजोन्नती मंडळाचे मुंबई अध्यक्ष शांताराम दिघे, राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विशाल संगारे, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष लल्लन पाल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी विभागाच्या वतीने तसेच ओबीसी व्हीजेएनटी समन्वय समितीच्या वतीने आज बांद्रा कलेक्टर कार्यालयामध्ये आपल्या मुंबईमधील प्रमुख पदाधिकारी, अलग अलग वेगवेगळ्या जाती समूहातील प्रमुख या लोकांच्या माध्यमातून आज एक शिष्टमंडळ घेऊन आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आहे। जे काल जो घाई गडबडीमध्ये महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे पाटील यांचं जे मुंबईमध्ये मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण सरसकट मिळालं पाहिजे यासाठी जे आंदोलन चालू होतं, या आंदोलनाचा दबाव दडपण या सरकारने घेऊन आज घाईघाईमध्ये जो काही निर्णय, जो काही GR काढलेला आहे, त्या GR मुळे सरळ सरळ मराठा समाज ओबीसी जो मूळ ओबीसी आहे त्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये सरळ घुसखोरी होत आहे। आज ज्या ओबीसीला 27% आरक्षण दिलं जात आहे त्याच्यामध्ये जवळपास 374 आणि आता आणखीन काही जाती वाढलेल्या पाहून आज जवळजवळ 400-450 जातींचा समूह त्या ओबीसी मधून आज लोकसंख्या 54% असताना आज 27% आरक्षण ओबीसीला मिळत आहे। आज या ओबीसी चा जो जे काही पिढ्यानं पिढ्या ज्यांच्यावरती अन्याय झाला, सामाजिक दृष्ट्या हे जे मागासलेले आहेत यांना तुच्छतेची वागणूक मिळाली, खालच्या दर्जाचं काम मिळालं, हे सर्व पाहून सामाजिक दृष्ट्या ते मागास आहेत म्हणून हे आरक्षण दिलं जातं। आणि मराठा समाज हा कुठल्याही प्रकारे हा सामाजिक दृष्ट्या मागास नाहीये। जर समजा आर्थिक दृष्ट्या मागास असेल तर या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी केंद्रामध्ये कायदा केला EWSचा, त्याच्या माध्यमातून आज 10% आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळत आहे। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी खरं पाहता आज जे काय काल घाई गडबडीमध्ये जो GR निघालाय, आम्हाला कुठेतरी वाटत होतं की या राज्याचे मुख्यमंत्री भाषणामध्ये नेहमी बोलतात आमचा ओबीसीचा DNA आहे म्हणून, पण आम्हाला कुठेतरी वाटतंय की मनोज जरांगे पाटलाच्या या झुंडशाहीच्या दबावापुढे हे सरकार निश्चित बळी पडलेलं आहे। त्यांच्यावरती निश्चित दबाव आलेला असल्या कारणानेच जो घाईमध्ये जो GR काढलेला आहे आणि त्या GR मध्ये ओबीसी वरती सरळ अन्याय होताना दिसत आहे। म्हणायला हे फक्त हैदराबाद ग्रॅज्युएटच्या नावाखाली आज हैदराबाद ग्रॅज्युएट मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा कुणबी मराठा किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी जी कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे त्यामध्ये शेवटचा जो पॅरा आहे शासन निर्णय मध्ये
ती मी शासन निर्णय 13 मुद्दाम या ठिकाणी आपल्या समोर वाचतो। या शासन निर्णयामध्ये संदर्भ दिन क्रमांक 1 व क्रमांक 3 अन्वये जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता सन 2001 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 23 या अंतर्गत कार्यपद्धती निश्चित करिता नियम तयार करण्यात आले आहेत। यामध्ये हैदराबाद गॅझेटियर मधील नोंद ही विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्यक करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालील समिती गठीत केली। ही समिती कुठली आहे? ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी म्हणजे साधा ग्रामसेवक। या ठिकाणी मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटाईने म्हणजे आपण म्हणतो ना वाट्याने शेती करत असलेल्या व्यक्तीकडे जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दिनांक 13/10/1967 पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करावे। या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगाने पुराव्याचा सक्षम प्राधिकारी अधिकारी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी। अशी स्थानिक चौकशी संबंध जातीचा दावा करणाऱ्या व्यक्ती गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्याच्या नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र उपयुक्त नमूद गाव पातळीवर स्थानिक समिती वंशावळ समितीच्या साहाय्याने आवश्यक ती चौकशी करील। त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकरण अर्जास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देता येईल। मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आज या कारामध्ये जे शेवट शासन निर्णयामध्ये दिलेला आहे या माध्यमातून सरळ मराठा समाजाची जी 2024 ला नवी मुंबई या ठिकाणी मनोज जरांगेंनी जे आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये सगळे सोयरे शब्द टाकला होता। त्या शब्दाचा छल करून या ठिकाणी आहे तसाच्या तसाच आहे हे सर्व। आणि नातेसंबंध म्हणजे कुठले? आज जातीचा दाखला घेताना आपल्याला पितृपक्षाप्रमाणे वडिलांची जात, त्याच्या आजोबाची जात, त्याच्या पंजोबाची ह्या दृष्टिकोनातून आपल्याला तो जातीचा दाखला दिला जातो। इथे नातेसंबंध याची काय व्याख्या आहे? दुसरं महत्वाचं, तुम्ही त्या ठिकाणी तुमची जमीन नाहीये पण त्या ठिकाणी ते एक नाव असणाऱ्यांनी जर सांगितलं आमचा नातेवाईक आहे आणि म्हणून त्याला जर प्रतिज्ञापत्रावरती लिहून दिलं तर तो कुणबीचा दाखला घेऊ शकतो। म्हणजे सरळ या ओबीसीच्या आरक्षणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हे कुणबीचे दाखले घेऊन ही घुसखोरी होणार आहे। आणि ही घुसखोरी ही मराठा समाजाच्या लेकरा बाळांसाठी किंवा मराठा समाजाला आरक्षणामध्ये शिक्षण आणि नोकरीमध्ये जी संधी हे लोक मागवत होते त्याच्यासाठी नाही। ही संधी जी ह्या पद्धतीने जी घुसखोरी होणार आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुठेतरी ओबीसी समाजाला कालांतराने न्याय मिळण्याचं काम या मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार झालं। आणि आज याच आरक्षणावरती जी काही संधी ओबीसी समाजाला मिळत होती ही संधी सुद्धा आता ओबीसी समाजाची जाणार आहे। ओबीसी समाजाच्या हातामध्ये जे काय स्थानिक स्वराज्यामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, नगरसेवक असेल या ठिकाणी जी काही संधी मिळत होती ती संधी सुद्धा आता हिरावून घेतली जाणार आहे। म्हणजे सर्व ठिकाणी हे धनदांडगे आज राज्यामध्ये पाहायला गेलं तर विधानसभेमध्ये आज 90% मराठा समाजाचे आमदार आहेत। आज त्यांच्या शिक्षण संस्था आहेत, सहकार संस्था आहेत, दूध संघ आहेत, या सगळं धनदांडग्यांचं आहे। आणि या ठिकाणी जो गोरगरीब मराठा आहे निश्चित आहे त्याला आरक्षण मिळालं पाहिजे पण त्या ओबीसीच्या ताटामध्ये माती घालून ओबीसीच्या आरक्षणाचं वाटोळं करून ज्या पद्धतीने हा GR काढलेला आहे या GRचा आम्ही सर्वजण निषेध करतो। आणि एकच आहे, जर आज 14% समाज जर या राज्य सरकारला वेठीस धरून दबाव आणून जर हे आंदोलन करून आपल्या मागण्या मान्य करत असेल तर आज या राज्यामध्ये 54 ते 60% हा ओबीसी समाज आहे। आज 450 जाती समूह याच्यामध्ये येतात। आम्ही देखील सर्व या ठिकाणी या पद्धतीचं आंदोलन
या पुढील काळामध्ये या सरकारने जर आमच्या या GR वरती त्यांनी स्थगिती नाही आणली तत्काळ, तर आम्ही देखील संपूर्ण राज्यातून हा उठाव होणार आणि संपूर्ण ओबीसी याच पद्धतीने मुंबईमध्ये येऊन यांच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठं आंदोलन होऊ शकतं, याचा विचार सरकारने करावा। यासाठी आम्ही आज या ठिकाणी बांद्रा कलेक्टर कार्यालयामध्ये आमचे सर्व ओबीसीचे घटक, आमचे जिल्हा अध्यक्ष आमचे विशाल सांगारेजी, आमचे जिल्हा अध्यक्ष आमचे लल्लन पालजी, मुंबईचे धनगर समाज उन्नती मंडळाचे माझे सहकारी मित्र शांताराम दिघे साहेब, या ठिकाणी आमचे पुलर यादवजी मुंबई पदावर काम करतात, आमचे भूषण नागवेकर जी आहेत, आमचे महेंद्र साळुंके आहेत, आमचे सर्व तालुक्याचे सर्व जे प्रमुख लोक जे आहेत, नुसते पदाधिकारी नाही आहेत, तर त्या जाती समूहाचं, त्या मागासवर्ग समूहाचं त्या ठिकाणी प्रमुख जे मंडळ आहेत किंवा काही ओबीसी विषयीचे जे प्रमुख आहेत, त्या फक्त आम्ही प्रमुख लोक या ठिकाणी तातडीने निवेदन देण्यास आलो आहे। यापुढे मात्र मुंबईमध्ये हा जर GR त्याला जर तात्काळ स्थगिती नाही आणली, तर आम्ही या मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा ओबीसी समाज सर्वात मोठं आंदोलन करेल, हेच या ठिकाणी मी सांगतो। लोकमान्य न्यूज साठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, मुंबई।